गुड मॉर्निंग. तर बघू आज आपला दिवस कसा जातो. तर आता मला रोज काकाजी नेऊन देते, पण आज त्यांची मॉर्निंग असल्यामुळे मला आज पायी जावं लागत आहे ॲटोपर्यंत. आणि जेव्हा काकाजीचे सेकंड किंवा नाईट असतो तेव्हा काकाजी मला नेऊन देतो ॲटोपर्यंत. तर त्यानंतर मी जेव्हा ॲटोमध्ये पोचली तर ॲटोमध्ये बसल्यानंतर आम्ही ट्युशनमध्ये गेलो. तर इथे स्टार्टच व्हायची होती ट्युशन. आता सर थोडे लेट येत आहेत, स्टार्टिंगला तर खूप लवकर येत होते. त्यानंतर इथे आमची ट्युशन झाली. त्यानंतर इथे तर आज आमचं काहीच नाही झालं, म्हणजे काहीच लेक्चर वगैरे नाही. तर प्रिन्सिपल आले आणि त्यांनी बस भाषण दिलं. ते भाषण ऐकूनच आम्हाला अशी झोप येत होती. तर एक लेक्चर झाला आता. लेक्चर होतं की नाही होतं का? याच्यामध्ये झालं आहे का ते? तर त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ बसून राहिलो. तर इथे आमचा एक कॉम्प्युटरचा लेक्चर झाला होता आणि आम्ही लंच वगैरे केलं आणि परत तिथे जाऊन उभं राहिलो आम्ही, जसं की काल केलो होतो. त्यानंतर ते म्हणे की 35पर्यंत थांबा, बाकी सर्व घरी जा. तर माझा 36 आहे, तर मी घरी आली. येताना इथे गणपती बसला आहे, तर मी गणपतीच्या पाया वगैरे लागली. इथे जवळच होता गणपती, तर जाता जाता मी पाया लागली. आणि हिला काही सामान घ्यायचं होतं, जसं स्केचबुक वगैरे. तर मी हिच्यासोबत इथे आली होती आणि हिचं सामान घेऊन झाल्यानंतर ही दुसऱ्या ॲटोनी बसस्टॉपवर गेली. मी घरी आली दुसऱ्या ॲटोनी. तर इथे मी जेव्हा ॲटोत होती तेव्हा मला कॉल आला होता माझ्या एका फ्रेंडचा. ती म्हणाली की माझं तर झालं आहे, फोटो अपलोड करायचा असतो आणि सिग्नेचर. तर ते म्हणाले की झालं आहे. नंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मला म्हणजे डुगू तर झोपली होती, मावशी पण शाळेत झोपली होती. तर मावशी म्हणे की आज कशी काय लवकर आली. ते इथे डुगू 1 वाजतापासून झोपली म्हणते, आता वाजले 3. आणि त्यानंतर सायंकाळी मी दिवे वगैरे लावले आणि आम्ही गेलो मार्केटमध्ये. कडेवर त्यानंतर आम्ही सर्वात आधी गेलो ट्युशनमध्ये, कारण मला एक ग्राफिकची ट्युशन लावायची होती. आणि त्या मॅम म्हणाले की जी M1ची मी ट्युशन लावली आहे त्याच ट्युशनची स्क्रिप्ट आण आणि त्यावरती मी राईट डाऊन करून देते, म्हणजे सगळं काही एकाच याच्यावर राहतो. त्यानंतर मी इथे दुकानात आली होती. माझ्या फ्रेंडने जे सामान घेतलं होतं मला पण ते पाहिजे होतं, प्लस मला एक कॅल्सी पाहिजे नव्हतं, कॅल्सी. आणि हे डुगू सोपसाठी रडत होती. त्यानंतर येताना आम्ही पाणीपुरी खाल्ली इथे. पहिले मी खाल्ली आणि मावशीने खाल्ली, त्यानंतर काकाजीने खाल्ली, कारण डुगू इथे खूप त्रास देत होती. तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही जेव्हा घरी आलो. लाव फोन लावायची उचलला बोल. बोल ना. ओके. झालं, खराब होऊन जाईल ते तसं. ते काकाजी पाशी कवर. मला वाटलं की हा कॅल्सी ना एक मोबाईल आहे म्हणून खेळत आहे. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता वाजले 11:15 वाजले. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.
मन गुड नाईट मन गुड नाईट मन पटकन. हे पण ब्लॉग बनवत आहे मन. गुड नाईट म्हण ना पटकन. गुड नाईट नाईट बाय. किसी भेटू आपण उद्या.